या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयरमध्ये ज्या काही फार्मासिस्ट रिलेटेड ज्या काही एक्झाम असतील, जसं की आरोग्य सेवकची एक्झाम असेल, नंतर ग्रुप बीची एक्झाम असेल, ग्रुप सीची एक्झाम असेल, नंतर जिल्हा परिषदची एक्झाम असेल, नंतर कुठल्या महानगरपालिकेचे एक्झाम्स असतील, नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहेत, नंतर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम आहेत. ह्या एक्झाममध्ये जे काही फार्मासिस्ट रिलेटेड एक्झाम होऊन गेल्या त्याच्यामध्ये जे काही आपल्या टेक्निकल विषयाचे म्हणजे की फार्माकोलॉजी, नंतर फार्मास्युटिक्स, नंतर कोग्नसी, ह्या विषयावरती किंवा आपला PJ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स ह्या विषयावरचे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन, त्याचं ॲनालिसिस, त्याच्या ऑप्शनबद्दलची इन्फॉर्मेशन हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जरी एखाद्या एक्झाममधले म्हणजे की फार्मासिस्टच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाममध्ये बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन जे काय आहेत ते जशाच तसे जरी रिपीट झाले नसले तरी एखाद्या क्वेश्चनमधला पर्याय जो काय आहे त्या पर्यायावरती दुसऱ्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेले आहेत. म्हणजे आता जर कमी वेळामध्ये कुठल्याही एक्झामची तयारी करायची म्हटलं तर त्यावेळेस जर क्वेश्चन, त्याचा ॲन्सर आणि त्याचं ॲनालिसिस सोबत जर इन्फॉर्मेशन आपण बघत गेलो तर कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो. आता पुढं जसं की जिल्हा परिषदची एक्झाम येणार आहे फार्मासिस्टसाठीची आपली, नंतर ग्रुप सी ग्रुप डीची पोस्टपोन झालेली एक्झाम होईल. तर ह्या व्हिडिओमधून ज्या काही आपले कोर विषय आहेत त्या कोर विषयाचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केला जाईल. आता या व्हिडिओमध्ये आपण फार्माकोलॉजी या विषयाचे क्वेश्चन घेतले आहेत, त्याचे एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. तर सुरू करूयात. पहिला क्वेश्चन आहे फार्माकोडायनॅमिक इज दी स्टडी ऑफ. मी क्वेश्चन वाचून ॲन्सर सांगतो आणि डायरेक्ट ॲन्सर सांगतो दुसरे पर्याय वाचत बसण्यापेक्षा. मात्र जर पर्याय महत्त्वाचे असतील तर मी त्या पर्यायाबद्दल देखील एक्सप्लेन करत जाईल. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे फार्माकोडायनॅमिक इज द स्टडी ऑफ. ह्याचं करेक्ट ॲन्सर आहे फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय, तर व्हॉट ड्रग डूज टू द बॉडी. व्हॉट ड्रग डज टू द बॉडी, हे डी हे करेक्ट ॲन्सर आहे फार्माकोकायनेटिक म्हणजे. आता फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक ज्यावेळेस फार्माकोलॉजीची सुरुवात होती त्यावेळेस फार्माकोकायनेटिक आणि डायनॅमिक हे मस्ट आहे तिथूनच सुरुवात होते. म्हणजे की बॉडी ड्रगला काय करते आणि ड्रग बॉडीला काय करते हेच तर फार्माकोलॉजी. मग आपण बघूयात फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय, तर व्हॉट ड्रग डज टू द बॉडी म्हणजे फार्माकोडायनॅमिक, आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर व्हॉट बॉडी डज टू द ड्रग म्हणजे कायनेटिक. आता फार्माकोडायनॅमिकमध्ये काय येतं आणि फार्माकोकायनेटिकमध्ये काय येतं ते बघूयात आपण. फार्माकोकायनेटिकमध्ये काय येतं तर आपलं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एलिमिनेशन. तर जे काही फार्माकोडायनॅमिक आहे तर ह्या फार्माकोडायनॅमिकमध्ये येतं की ड्रगचा इफेक्ट. ड्रग इफेक्टमध्ये काय काय येतं तर त्याचा बायोकेमिकल इफेक्ट येईल, त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट येईल, बायोकेमिकल, फिजिओलॉजिकल आणि मॉलिक्युलर इफेक्ट. म्हणजे बघितलं आपण फार्माकोकायनेटिक म्हणजे काय आणि फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ॲन अल्कायलेटिंग एजंट. ह्याचं करेक्ट ॲन्सर आहे सायक्लोफॉस्फेमाइड. आता सायक्लोफॉस्फेमाइड हा अल्कायलेटिंग एजंट आहे ज्याची की कॅटेगरी आहे अँटी कॅन्सर ड्रग. अँटी कॅन्सर ड्रगवरती म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग जे काय आहेत ह्याच्यावरती बऱ्याच एक्झाममध्ये फोकस असतो की अँटी कॅन्सर ड्रगच्या क्लासिफिकेशनवर हा ड्रग कुठल्या क्लासचा हे विचारलं जातं. तर आपण अगोदर बघूयात हा अँटी कॅन्सर ड्रग जो काय आहे अल्कायलेटिंग एजंट, हा अल्कायलेटिंग एजंट नेमकी ॲक्शन कसे दाखवतो तर ह्या अल्कायलेटिंग एजंटमध्ये अल्काईल ग्रुप असतो. हा अल्काईल ग्रुप काय करतो, जे काही आपल्या DNAचं स्ट्रक्चर आहे ह्या DNAच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजनस बेसेस असतात. त्या नायट्रोजन बेसेसमध्ये गॉनिन हा एक नायट्रोजन बेस आहे, GUANIN. हे अल्कायलेटिंग एजंटमधला अल्काईल ग्रुप जो काय आहे हा गॉनिनला जाऊन बाइंड होतो. आता हा ज्यावेळेस गॉनिनला जाऊन बाइंड होतो त्यावेळेस हे DNA जे काय आहे हे DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर जे तयार होणार आहे हे डबल हेलिकल स्ट्रक्चर तयार होत नाही. आणि जर DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर तयार झालं नाही तर DNAचे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर तयार होणार नाही. आणि त्याचं जर डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर तयारच झालं नाही, सेलची मल्टिप्लिकेशन होणार नाही आणि सेलची ग्रोथ होणार नाही. म्हणजेच आपल्याला अँटी कॅन्सरमध्ये काय असते, अनवॉन्टेड जी काही सेलची ग्रोथ होईल ती स्टॉप करायची. आणि अशा पद्धतीनं अल्कायलेटिंग एजंट जे काय आहे ते त्याची ॲक्शन दाखवतं. आता आपण बघूयात की अल्कायलेटिंग एजंट सोडून दुसरे कुठले हे आहेत, म्हणजे अल्कायलेटिंग एजंट सोडून दुसरे कुठले अँटी कॅन्सर ड्रगचे क्लास आहेत ते बघूयात आपण. तर त्याच्यामध्ये
पहिला क्लास आहे अल्कायलेटिंग एजंट तर बघितला आपण. त्याच्यामध्ये दुसरा अल्कायलेटिंग एजंटचं पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण सायक्लोफॉस्फामाइड. नंतर दुसरं एक्झाम्पल आहे क्लोराम्ब्युसिल. नंतर दुसरा क्लास अल्कायलेटिंग एजंट अँटी कॅन्सर ड्रगमधला नायट्रोसोयुरिएजमध्ये 2 कार्मोस्टिन CARMUSTINE कार्मोस्टिन आणि LOMUSTINE लोमोस्टिन ही 2. नंतर तिसरा जो काय आहे तो आहे अल्काइल सल्फोनेट आणि ह्या अल्काइल सल्फोनेटचं एक्झाम्पल आहे बसल्फन. नंतर बघूयात. नंतर चौथा जो काय आहे तो इथिलीन इमाइन्स त्याचं एक्झाम्पल आहे थिओटेपा. नंतर आहे ट्रायाझिन्स TRAZINES त्याचं एक्झाम्पल आहे डॅकार्बाझाईन. हे बघितलं आपण. आता हे झालं अँटी कॅन्सर ड्रगचं थोडक्यात क्लासिफिकेशन, ज्याचा उपयोगानं आपण जे काही क्वेश्चन आहेत एक्झाममध्ये येणारे त्याला टॅकल करू शकतो. म्हणजे एक्झॅक्ट माहीत नसेल तरी पण आपण जी काय आपली एलिमिनेशनची जी काही मेथड आहे तर त्या एलिमिनेशनच्या मेथडनं आपण त्याला टॅकल करू शकतो. आता नंतर दुसरं जो काय आहे ह्या पर्यायामधले जे काय आहेत ते आपण बघूयात. दुसरे पर्याय काय आहेत. हा जो काय आहे मिथोट्रेक्झेट जो आहे याचा देखील अँटी कॅन्सर म्हणून यूज केला जातो केमोथेरपीमध्ये. मात्र ह्याचा दुसरा एक यूज आहे, ह्याला इम्युन सिस्टीम सप्रेसंट म्हणून यूज केला जातो. इम्युन सिस्टीम सप्रेसंट. आता इम्युन सिस्टीम सप्रेस कधी करायची गरज लागते तर काही ॲटोइम्युन डिसऑर्डर आहेत. म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जी आहे आपली इम्युनिटी आहे ती त्याची ॲक्टिव्हिटी वाढते आणि ती ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळं आपल्या जे काही बॉडीच्या सेल ज्या की नॉर्मल सेल आहेत त्याच्या अगेन्स्ट काम करायला चालू करते. तर ते अवॉइड करण्यासाठी इम्युनोसप्रेसंट ड्रग दिले जातात, ज्याचं की एक्झाम्पल मेथोट्रेक्झेट आहे. नंतर ॲलोप्युरिनॉलचा यूज कुठं केला जातो तर युरिक ॲसिडचे क्रिस्टल तयार होऊ नयेत किंवा किडनी स्टोनमध्ये ह्याचा यूज केला जातो. कोणाचा? ॲलोप्युरिनॉलचा. रिफाम्पिसिन काय आहे तर हे अँटीबायोटिक आहे रिफाम्पिसिन, ज्याचा की यूज TB लेप्रसीमध्ये देखील केला जातो. TB आणि लेप्रसीमध्ये रिफाम्पिसिनचा यूज केला जातो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द फिनॉमिनन ऑफ डिक्रीज इन ब्लड इज कॉल्ड. म्हणजे ब्लड जे काय आहे त्या ब्लडमध्ये जे काही लिक्विडची लेवल आहे ते लिक्विडची लेवल कमी झाली तर त्याला कुठला फिनॉमिनन यूज केला जातो. त्याचं करेक्ट आन्सर आहे हायपोओलेमिया. आता बघूयात पहिला ऑप्शन हायपोग्लायसेमिया. ह्याच्यामध्ये काय होतं, ब्लड शुगर कमी होते. सेप्टिसेमिया म्हणजे काय, एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिलीज झाल्यानंतर काय कॅस्केड ऑफ रिॲक्शन होणार. आणि असं झाल्यामुळं काय होतं तर आपल्या सेल किंवा ऑर्गन डॅमेज होतात. त्याला म्हणतात सेप्टिसेमिया. नंतर हे तर बघितलं आपण हायपोओलेमिया. हायपर म्हणजे काय, वाढणे. हायपो म्हणजे काय, कमी. ब्लडमध्ये लिक्विडची लेवल कमी झाली, हायपो वाढली, हायपर. नंतर चौथा क्वेश्चन, इफ क्लोरोक्विन इज गिव्हन इन G6PD डिफिशियन्सीमध्ये जर क्लोरोक्विन दिलं तर काय होईल, असं क्वेश्चन आहे. म्हणजे की काय होईल त्याचं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे की सिव्हिअर ब्लिडिंग होईल. आता G6PD काय असतोय ते बघूयात आपण. G6PD त्यालाच म्हणतात ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज. हे काय, हे एन्झाईम आहे. हे मोस्ट ऑफ द टाईम हे जे काही ग्लुकोज 6 फॉस्फेटचे काय आहे ह्याची डिफिशियन्सी मेलमध्ये बघायला भेटते आपल्याला. मेलमध्ये ह्याची ज्यावेळेस डिफिशियन्सी होती त्यावेळेस होतो हिमोलायटिक ॲनिमिया. काय होतो, हिमोलायटिक ॲनिमिया. आता हिमोलायटिक ॲनिमियामध्ये काय होतं तर RBC जे काय आहेत त्या RBCचं डॅमेज व्हायचा रेट वाढतो. म्हणजेच की RBC प्रोडक्शन होण्याच्या रेटपेक्षा RBC डॅमेजचा रेट वाढतो. डॅमेज हे लायटिक म्हणजे लायसिस म्हणजे डॅमेज म्हणजेच काय, ब्रेकडाऊन. नॉर्मली जर बघायला गेलं तर RBCचा लाईफ स्पॅन आहे 120 दिवस, WBCचा आहे 4 ते 5 दिवस.
ज्यावेळेस हिमोलायटिक ॲनिमिया होतो त्यावेळेस RBC डॅमेज जास्त होतात ॲज कम्पेअर्ड टू RBCचं प्रोडक्शन. नंतर ह्याच्यामध्ये दुसरा काय पर्याय आहेत, असाइड्स. असाइड्स म्हणजे काय, असाइड्स म्हणजे काय तर ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लूड म्हणजे किंवा लिक्विडचं ॲक्युम्युलेशन होणं आणि त्याच्या गाठ तयार होणं, त्याला म्हणतात असाइड्स. नंतर काय ऑप्टिक न्यूरायटिस. ह्याच्यामध्ये काय तर ऑप्टिक म्हणजे काय आईज, आणि जिथं पण कुठं ITC येतं ते असतं इन्फ्लामेशन, म्हणजे काय आईज, इन्फ्लामेशन ऑफ आईज म्हणजे न्यूरायटिस. नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणजे काय तर ह्या नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये काय होतं तर जे काही युरिन आहे त्या युरिनमधून प्रोटीन एक्सक्रीट व्हायला चालू होतं. एक्सक्रिशन ऑफ प्रोटीन इन युरिन, त्याला म्हणतात नेफ्रॉटिक सिंड्रोम. नंतरचा आहे 5वा क्वेश्चन, अँटीडोट फॉर बेन्झोडायझेपाइन्स. पहिल्यांदा बघूयात बेन्झोडायझेपाइन्स दिलं कधी जातं. बेन्झोडायझेपाइन्स दिलं जातं सीझरमध्ये, इन्सोमनियामध्ये, नंतर अँझायटीमध्ये. आता ह्याच्यामध्ये दिल्यानंतर काही वेळेस जर बेन्झोडायझेपाइनचा जर एक ओव्हरडोस झाला तर त्या ठिकाणी अँटीडोट द्यावं लागतं. तर ते अँटीडोट कुठलं दिलं जातं, फ्लोमाझेनिल. बेन्झोडायझेपाइनमध्ये अँटीडोट म्हणून फ्लोमाझेनिल दिलं जातं. हे N-सिस्टीन ॲलेनिन काय आहे, हे N-सिस्टीन ॲलेनिन ज्यावेळेस पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस होतो, पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस झाल्यानंतर N-सिस्टाईल ॲलेनाइन दिलं जातं. बार्बिच्युरेट काय आहेत, बार्बिच्युरेट CNS डिप्रेसंट आहेत. आणि नॅलोक्झोन हे काय आहेत तर नॅलोक्झोन हे जे काय बार्बिच्युरेट जे काय आहेत तर CNS डिप्रेसंट आहेत, म्हणजे काय सेंट्रल नर्वस सिस्टमला डिप्रेस करतात. नॅलोक्झोन हे जे काय आहेत हे आहेत ओपॉइड अँटागोनिस्ट, म्हणजे की ओपॉइडच्या ओव्हरडोसमध्ये ह्याचा यूज केला जातो नॅलोक्झोनचा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॅल्प्रोइक ॲसिड इज अँटी इपिलेप्टिक ड्रग, म्हणजे काय इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटमध्ये व्हॅल्प्रोइक ॲसिडचा वापर केला जातो. हे अँटी इपिलेप्टिक ड्रग बऱ्याच एक्झाममध्ये विचारतात. तर आपण व्हॅल्प्रोइक ॲसिडसोबतच कुठले ड्रग आहेत अँटी इपिलेप्टिक ड्रग ते बघूयात. त्याच्यामध्ये येतं फिनिटॉइन, PHENYTOIN फिनिटॉइन. नंतर येतो फिनोबार्बिटाल, PHENOBARBITAL फिनोबार्बिटाल. नंतर कार्बामेझेपिन. नंतर ऑक्साकार्बॅझेपिन. व्हॅल्प्रोइक ॲसिड तर बघितलं आपण. नंतर आहे टोपिरामेट. नंतर झोनिसामाइड. हे झाले अँटीइपिलेप्टिक ड्रग. फिनिटॉइन, फिनोबार्बिटाल, कार्बामेझेपिन, ऑक्साकार्बॅझेपिन, टोपिरामेट आणि झानुसामाइड राईट. नंतरचा क्वेश्चन आहे 7th क्वेश्चन, अ ड्रग दॅट डिक्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ अनदर ड्रग इज कॉल्ड, किंवा द ड्रग त्याला काय म्हणायचं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अँटागोनिस्ट. म्हणजे असा ड्रग जो की दुसऱ्या ड्रगची ॲक्टिव्हिटी कमी करतो तो झाला अँटागोनिस्ट. अगोनिस्ट म्हणजे असा ड्रग किंवा केमिकल जे की रिसेप्टरच्या बाइंडिंग साईटला बाइंड करतं किंवा रिसेप्टरच्या बाइंडिंग साईटला अटॅच होऊन रिसेप्टरला ॲक्टिवेट करतं आणि त्याचा जो काही बायोलॉजिकल रिस्पॉन्स आहे तो दाखवतो, त्याला म्हणायचं अगोनिस्ट. सगळे जे काही ड्रग आहेत ते अगोनिस्ट आहेत. म्हणजे तसं नाही म्हणता येत, काही ड्रग पण अँटागोनिस्ट म्हणून आहेत. तर अगोनिस्ट म्हणजे असं की रिसेप्टरला बाइंड होणार आणि केमिकल त्याचा जो काही बायोलॉजिकल रिस्पॉन्स जो काय आहे ते दाखवणार. नंतर ॲडव्हर्स रिॲक्शन म्हणजे काय तर अनएक्सपेक्टेड किंवा डेंजरस रिॲक्शन ऑफ ड्रग, त्याला म्हणायचं आपण ॲडव्हर्स रिॲक्शन. नंतर काय सिनर्जिक म्हणजे काय तर सिनर्जिक इज अन ॲबिलिटी ऑफ ड्रगची ॲबिलिटी आहे. काय करण्याची ॲबिलिटी आहे तर तो दुसऱ्या ड्रगसोबत दिला तर त्या ड्रगची जी काही ॲक्शन आहे ते एन्हान्स करणं, इन्क्रीज करणं. म्हणजे सिनर्जिक म्हणजे काय तर असा एखादा ड्रग
जो की दुसऱ्या ड्रगसोबत दिल्यामुळं त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ते वाढते, इनहान्स होते, त्याला म्हणायचं सिनर्जी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, 8वा क्वेश्चन. विच अँटी ट्युबरक्युलर ड्रग शुड बी अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये कुठला अँटी ड्रग अवॉइड करायला पाहिजे, त्याचं करेक्ट आन्सर आहे स्ट्रिप्टोमायसिन. आता स्ट्रिप्टोमायसिन सोबतच आणखी कुठले कुठले ड्रग आहेत जे की अवॉइड करायला पाहिजेत, ते आहेत कॅनामायसिन, नंतर आहे अमिकासिन, नंतर आहे कॅप्रिओमायसिन आणि नंतर आहे फ्लोरोक्विनोलोन्स. हे ड्रग प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केले जातात. का अवॉइड केले जातात, तर हे ड्रग प्रेग्नन्सीमध्ये जर दिले तर जे काही प्लासेंटल बॅरियर असतं फिटस आणि मदरमध्ये, प्लासेंटल बॅरियर, तर हे प्लासेंटल बॅरियर हे ड्रग क्रॉस करू शकतात आणि हे क्रॉस केल्यामुळं काय होतं, तर ओटोटॉक्झिसिटी होते. आता ओटोटॉक्झिसिटी म्हणजे काय, तर फिटसमध्ये हिअरिंगचे प्रॉब्लेम्स येतात किंवा हिअरिंग डिसीज होतात किंवा बॅलन्सचे प्रॉब्लेम म्हणजे की तोल सांभाळणं आपलं ते बघायला मिळतं. कशामुळं, जर हे प्रेग्नन्सीमध्ये दिलं तर ओटोटॉक्सिसिटी आणि हिअरिंग ऑफ लॉस अँड दी बॅलन्स प्रॉब्लेम. आणि नंतरचे ऑप्शन काय होते, आयसोनियाझाईड, पायराझिनामाइड आणि रिफाम्पिसिन. हे जे काय आहेत 3 अँटी-टीबीचे ड्रग ते आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो. आयसोनियाझाईड आणि रिफाम्पिसिन देऊ शकतो. तर पायराझिनामाइड हा जो काय ड्रग आहे हा अँटीपॅरासायटिक आहे. म्हणजे आयसोनियाझाईड आणि रिफाम्पिसिन आपण प्रेग्नन्सीमध्ये देखील अँटी-टीबी ड्रग म्हणून ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. ते दोन्ही सेफ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहेत बघूयात. 9th क्वेश्चन. मॉर्फिन डेरिव्हेटिव्ज आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन डॅश डॅश. याचं करेक्ट आन्सर आहे हेवी इंजुरी. म्हणजे हेवी इंजुरीमध्ये हे आपण दिलं तर, म्हणजे देऊ नाही, जर दिलं तर त्याचा इफेक्ट जो आहे तो वाढणार, म्हणजे कॉन्ट्राइंडिकेट होणार त्याच्यामध्ये. आता हे असं का होतं, तर ज्यावेळेस सिव्हिअर इंजुरी होते, सिव्हिअर इंजुरी झाल्यामुळं जे काही ट्रान्सपोर्टर प्रोटीन जे काय आहे, कुठलं ट्रान्सपोर्टर प्रोटीन, त्याला म्हटलं जातं पी ग्लायकोप्रोटीन, PGP असं देखील म्हटलं जातं त्याला. ज्यावेळेस सिव्हिअर इंजुरी होते त्यावेळेस पी ग्लायकोप्रोटीन नावाचं प्रोटीन कमी होतं. कुठं कमी होतं, तर ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये. म्हणजे की आपण ज्यावेळेस एखादा ड्रग घेतो तर नॉर्मली जे काही ड्रग आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाहीत आणि ते ब्रेनपर्यंत जाऊ शकत नाहीत. मात्र ज्यावेळेस कधी सिव्हिअर किंवा हेवी इंजुरी होते त्यावेळेस त्या ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये असणारा पी ग्लायकोप्रोटीन जे काय आहे, हे जे काय आहे ते कमी होतं ह्याच्यामधलं आणि त्याच्यामुळं ड्रग जे आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून पुढं जाऊ शकतात. आणि समजा जर सिव्हिअर इंजुरी झाली, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केलं आणि अशा सिच्युएशनमध्ये जर आपण मॉर्फिन घेतलं जे की CNSवर ॲक्ट होतं आहे, तर त्याची ॲक्शन मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. त्यामुळे मॉर्फिन हा जो काही मॉर्फिन किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते हेवी इंजुरी ज्यावेळेस होते त्यावेळेस घेतले जात नाहीत किंवा घेऊ नयेत. नंतरचा क्वेश्चन आहे नॅचरल डेरिव्हेटिव्ह डेव्हलप्ड ॲज अँटीमलेरियल एजंट इज. ह्याचं करेक्ट आन्सर आहे आर्टेमिथर, ARTEMETHER. हे आहे हे जे काय आहे ते नॅचरल डेरिव्हेटिव्ह आहे अँटीमलेरियल ड्रगचं. आता बघूयात अँटीमलेरियल जे काय आहे ते क्लासिफिकेशन पण बऱ्याच ठिकाणी विचारतात की अँटीमलेरियल ड्रगचं जे काय आहे ते. तर अँटीमलेरियल ड्रगचं क्लासिफिकेशन बघूयात. त्याच्यामध्ये पहिला क्लास आहे त्याचा 4 अमिनो क्विनोलोन्स. त्याचे एक्झाम्पल आहेत क्लोरोक्विन, नंतर आहे अमोडिक्विन, नंतर त्याचं एक्झाम्पल आहे पायपरॅक्विन. नंतर त्याचा क्लास आहे क्विनोलोन मिथेनॉल. त्याचं एक्झाम्पल आहे मेफ्लोक्विन. नंतर आहे
सिंकोना अल्कलॉइड, सिंकोना अल्कलॉइड, सिंकोना अल्कलॉइड. त्याच्यामध्ये क्विनिन, QUININE आणि QUINIDINE, क्विनिन आणि क्विनिडिन. नंतर आहे बायगॉनिड्स, बायगॉनिड्स त्याच्यामध्ये आहे प्रोक्वानिल आणि नंतर आहे प्रोगॉनिल्स आणि क्लोरोप्रोगॉनिल्स. हे झाले बायगॉनिल्सचे एक्झाम्पल. नंतर आहे डायअमिनोपायरिडिन, त्याचं एक्झाम्पल आहे पायरीमिथामाइन. नंतर आहे 8 अमिनो क्विनोलोन्स, त्याचं एक्झाम्पल आहे प्रिमाक्विन आणि टॅफेमोक्विन, 8 अमिनो क्विनोलोन्सचं. नंतरचा क्लास आहे सल्फोनामाइड, त्याचे एक्झाम्पल आहे सल्फोडॉक्सिन, डॅप्सोन आणि सल्फामिथॉक्सीपायरॅझिन. हे बघितलं आपण अँटीमलेरियल ड्रगचं क्लासिफिकेशन. एकदा रिपीट करतो आणखी एकदा अँटीमलेरियल ड्रगचं क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये पहिलं आहे 4 अमिनो क्विनोलोन्स, त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन, अमोडिक्विन आणि पायप्रिक्विन. नंतर आहे क्विनोलोन मिथेनॉल, त्याचे एक्झाम्पल आहे मेफ्लोक्विन. नंतर आहे सिंकोना अल्कलॉइड, त्याचे एक्झाम्पल आहे क्विनिन आणि क्विनिडिन. नंतर बायगॉनिड्सचे एक्झाम्पल आहे प्रोगॉनिल्स आणि क्लोरोप्रोगॉनिल्स. नंतर आहे डायअमिनोपायरिडिन्स, त्याचे एक्झाम्पल आहे पायरेमिथामाइन्स. नंतर 8 अमिनो क्विनोलोन्स, त्याचे एक्झाम्पल आहे प्रिमाक्विन आणि टॅफेमोक्विन. नंतर आहे सल्फोनामाइड आणि सल्फोन्स, त्याचे एक्झाम्पल आहे सल्फोक्झिन, डॅप्सोन आणि सल्फोमिथॉक्झीपायरॅझिन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. लास्ट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन आहे स्पायरोनोलॅक्टोन इज कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट ऑफ. कोणाचा अँटागोनिस्ट आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉनचा स्पायरोनोलॅक्टोन हा अँटागोनिस्ट आहे. अल्डोस्टेरॉन काय करतो, सोडियमचं ब्लडमध्ये रिॲब्सॉर्प्शन वाढवतो. तर स्पायरोनोलॅक्टोन काय करतो, ह्या अल्डोस्टेरॉनला म्हणजे अल्डोस्टेरॉनची जागा अगोदरच घेतो सोडियम पोटॅशियम चॅनलवरची आणि काय करतो तर सोडियम आणि म्हणजे सोडियमचं जे Na+चं जे काही ब्लडमध्ये रिॲब्सॉर्प्शन होणार होतं ते कमी करतो आणि त्याचा युरिनमधला फ्लोर वाढवतो. त्याच्यामुळे सोडियमचे लेवल ब्लडमधले कमी होते आणि ह्याच्यामुळे काय होतं तर ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन कमी होतं. म्हणजे स्पायरोनोलॅक्टोन हा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. तो कसा ॲक्ट होतो तर सोडियम पोटॅशियम जे काही चॅनल्स आहेत तिथं अल्डोस्टेरॉनला बाइंड होण्याऐवजी तो स्वतः बाइंड होतो आणि ॲक्शन दाखवतो. आता आपण जे काही डायुरेटिक्स आहेत तर त्या डायुरेटिक्सचं क्लासिफिकेशन बघूयात थोडक्यात. डायुरेटिक्समध्ये बघूयात आपण. पहिला जो काही डायुरेटिक्स आहे त्या डायुरेटिक्सच्या क्लासिफिकेशनमध्ये त्याचे 3 क्लास केले जातात मेन. तर हाय इफिकसी डायुरेटिक्स, त्यालाच म्हणतात हाय सिलिंग डायुरेटिक्स, त्यालाच म्हणतात लूप डायुरेटिक्स. हाय इफिकसी डायुरेटिक्स, हाय सिलिंग डायुरेटिक्स आणि लूप डायुरेटिक्स. त्याच्यामध्ये त्याचे एक्झाम्पल आहेत फ्युरोसेमाइड, नंतर आहे बुमेटानाइड, नंतर आहे टोरासेमाइड आणि नंतर आहे इथाक्रेनिक ॲसिड. हे झाले हाय इफिकसी डायुरेटिक्स किंवा हाय सिलिंग किंवा लूप डायुरेटिक्स. आता तर त्याचाच नंतर दुसरा क्लास आहे तो आहे मीडियम इफिकसी डायुरेटिक्स. त्याच्यामध्ये 2 क्लास आहेत. एक आहे थायझाईड डायुरेटिक्स आणि दुसरं आहे थायझाईड लाईक्स, म्हणजे थायझाईड नाही पण थायझाईडसारखे आहेत अशी. थायझाईड्समध्ये एक्झाम्पल आहे हायड्रोक्लोरोथायझाईड, नंतर आहे बेन्झ थायझाईड, नंतर आहे
थायाझाईड, हायड्रोफ्लोमेथायाझाईड आणि थायाझाईडला एक डायुरेटिक्स जे काय आहेत त्याचे एक्झाम्पल आहेत. थायाझाईडला एकमध्ये पहिलं आहे क्लोरोथॅलिडोन, नंतर आहे इंडॅपामाइड, नंतर आहे क्लोपामाइड आणि नंतर आहे झिपामाइड. आणि नंतर लास्टचा क्लास जो काय आहे डायुरेटिक्सचा तो आहे वीक डायुरेटिक्स. आता ह्या वीक डायुरेटिक्समध्ये 3 टाईप आहेत. कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर, त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटाझोलामाइड. नंतर दुसरं आहे पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्समध्ये 3 क्लास आहेत. त्याच्यातला पहिला आहे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, जो की आपण क्वेश्चन पाहिला, त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरोनोलॅक्टोन. आणि दुसरं एक्झाम्पल आहे त्याचं इप्लिरिनोन, EPLERENONE. हा झाला पहिला क्लास. नंतर आहे इनहिबिशन ऑफ सोडियम रिॲब्सॉर्प्शन. त्याचं एक्झाम्पल जे काय आहे इनहिबिशन ऑफ सोडियम रिॲब्सॉर्प्शन, त्याचं एक्झाम्पल आहे अमिलोराइड, AMILORIDE आणि TRIAMTERENE. नंतरचा लास्टचा जो काय आहे तो आहे ऑस्मॉटिक डायुरेटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे मॅनिटॉल, आयसोसॉर्बाइड आणि ग्लिसरॉल. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ डायुरेटिक्स. हे जे काय क्लासिफिकेशन जे काय आहे ते शॉर्टमध्ये देण्याचं रिझन एवढंच आहे की डायरेक्ट एक्झाममध्ये क्वेश्चन होतं की एक्झाम्पल दिले जातात, म्हणजे क्लास दिला जातो आणि ओळखा म्हटलं जातं की ह्याच्यातलं ह्या क्लासचं एक्झाम्पल कुठलं आहे. तर पाठ जरी नाही झालं दॅट्स ओके, बाय द मेथड ऑफ इलिमिनेशन जरी थोडंसं रीड केलं तरी आपण इलिमिनेट करू शकतो. जसं की क्वेश्चन जे काही विचारले जातात त्याच्यामध्ये एवढं पण डीपमध्ये क्वेश्चन नाही आहेत, सुपरफिशियलच आहेत, सुटू शकतात. त्याच्यासाठी थोडं रीड केलं तर होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही चेंजेस हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. आपण नंतरही असेच व्हिडिओ बनवणार आहोत. जसं की कोर सब्जेक्ट अदर दॅन कोर सब्जेक्ट आपण जे काही GKचे पण व्हिडिओ आहेत ते बनवणार आहोत थोडक्यामध्ये अशाच क्वेश्चन ॲन्सर फॉर्ममध्ये.